हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आता आम्ही आलो आहे तुळजापूरमध्ये. तर आता छान असं देवीचं दर्शन घेणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते सुंदर असं दर्शन. आई तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. आई तुळजाभवानी ही शिवाजी महाराजांची कुलदेवता होती. तसेच आपल्या महाराष्ट्रातील लोकांची सुद्धा तुळजाभवानीवर खूप श्रद्धा आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहेच, परंतु देशातील 51 शक्तिपीठांपैकी सुद्धा एक आहे. तसेच पूर्ण महाराष्ट्राचीच ही कुलस्वामिनी असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून माणसांचा महापूर लुटतो. या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराज भवानी मातेचे परम भक्त होते. तसेच ते युद्धाला जाताना आधी भवानी मातेचे दर्शन घेत व नंतरच युद्धाला जात असत. महाराजांचा दृढ विश्वास होता. तसेच आपल्यासारख्या भक्तांचा सुद्धा आता भवानी मातेवर दृढ विश्वास आहे. म्हणूनच देवीच्या मंदिरामध्ये आता 24 तास भक्तांचा महासागर लोटलेला असतो. तसेच भवानी मातेचे दर्शनासाठी सर्व भक्त एवढी गर्दी करत असतात. तर मैत्रिणींनो, आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही गर्दी पाहूच शकता. भरपूर सारी गर्दी आहे आणि तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आपण केव्हाही गेलो ना तरीसुद्धा गर्दी ही नेहमी असतेच. अशी ही आपल्या मातेच्या परिसरातील सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता. तर आम्ही सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तर तेथे गेल्यावर देवीसाठी छान असं ताट घेतलं आणि नंतरून मग दर्शनासाठी निघालो. तर आज जाताना जो मेन दरवाजा आहे ना तर तो काही कारणास्तव तेथून एंट्री बंद केली होती, कारण तेथे थोडंसं काम चालू होतं. त्यामुळे आम्ही दुसऱ्या मार्गाने आतमध्ये गेलो. तर आतमध्ये गेल्यानंतर खूप सारी गर्दी पाहायला मिळाली. तर नेहमीच आपण दर्शनासाठी आलो तर तुळजापूरमध्ये खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळत असते आणि आजसुद्धा खूप सारी गर्दी होती. तर मग आम्ही रांगेमध्ये नंबर लावला. तर अशा 2 रांगा होत्या. तर एका रांगेमध्ये भाविकांसाठी एंट्री चालू होती. तसेच दुसऱ्या रांगेमध्ये तिकिटांमार्फत एंट्री चालू होती. तर आम्ही कोणतेही तिकीट न घेता आतमध्ये गेलो. तर मग आम्ही मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी गेलो. तसेच आपल्याला जर अभिषेक करायचा असेल तर आपण तोही इथे करू शकतो. तर आतमध्ये मंदिरामध्ये शूटिंग करायला मनाई आहे, त्यामुळे आतली शूटिंग काही काढता आली नाही. त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. तर बाहेर आल्यावर मी घरूनच पीठ नेले होते परडी भरण्यासाठी. तर मग सर्व परड्या भरून घेतल्या, कारण दरवेळेस मी जेव्हा केव्हा तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी जाते तेव्हा घरून पीठ म्हणतात ना की मिठाच्या परड्या भरायच्या असतात. तर त्यामुळे मग मी पीठ घेऊन जात असते. तसेच येथे देवीसाठी आपण तेल घालू शकतो. तर मग आम्ही दोघांनी मिळून येथे देवीसाठी तेल घातले आणि तेथेही दर्शन घेतले. तर हा एरिया आहे ना तर तेथे आता सध्या बांधकाम चालू आहे. तर पूर्वीपासून आपण जेव्हा पाहिलं हे मंदिर तर येथे खूप छान अशा पायऱ्या होत्या व त्या पायऱ्यांवर सर्व भाविक भक्त नेहमी बसत असत. तर मग मंदिराच्या आवारामध्ये आम्ही थोड्या वेळ बसलो. त्यानंतर मग थोडं फोटोशूट पण केलं. तर आम्ही 5 जणी आज मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलो होतो. तर त्यामध्ये माझ्या 2 भाऊजया व बहीण तसेच आई व मी आम्ही अशा 5 जणींनी मिळून छान असे फोटो वगैरे काढले. तसेच मंदिराच्या आवारामध्ये थोडं फिरलो.
त्यानंतर लक्षात आलं की मंदिराच्या पाठच्या बाजूला चिंतामणी दगड आहे, तर त्यामुळे आम्ही तिकडे सुद्धा गेलो. तर तेथे गेल्यावर खूप मोठी रांग लागली होती. तर म्हटलं चला आता आलो आहोत तर आपण सुद्धा चिंतामणी दगड दर्शन घेऊयात म्हणून. तर मग तेथे गेल्यावर बरीच मोठी भाविक भक्तांची रांग लागली होती. तर मग रांगेमध्ये आम्ही पण थोड्या वेळ थांबलो आणि त्यानंतरून मग या चिंतामणी दगडावर हात ठेवून आम्ही सुद्धा दर्शन घेतलं. तर या दगडाचे महत्त्व असे आहे की जर आपला दगड उजव्या बाजूला फिरला तर देवीचा होकार आहे, तसेच डाव्या बाजूला जर दगड फिरला तर देवीचा नकार आहे असे म्हटले जाते. तसेच दगड जर स्थिर राहिला तर आपल्या कोणत्याही कामाला अजून वेळ आहे असे संबोधले जाते. त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर येथे बऱ्याच बायका बांगड्या घेऊन बसलेल्या होत्या. तर मग आम्ही सुद्धा छान अशा देवीच्या बांगड्या भरल्या. तर नेहमी आम्ही तुळजापूरला येत असतो ना, तर आल्यावर या बांगड्या भरल्याशिवाय जात नाही. तर मग छानपैकी येथे बांगड्या भरल्या. तर देवीच्या ह्या हिरव्या बांगड्या आहेत ना, तर खूप छान वाटतात आणि सर्व महिला या बांगड्या येथून घालूनच जात असतात. तर त्यानंतर मग येथे थोडासा प्रसाद वगैरे पण घेतला आणि मग येथे पुन्हा काचेच्या या कलरफुल बांगड्या आहेत ना, तर त्यासुद्धा खूप छान वाटत होत्या मला. तर म्हटलं चला यासुद्धा घेऊयात. तर मग मला काचेच्या बांगड्या घ्यायला नेहमी आवडत असतात. तर मग येथे मी या 2 डझन बांगड्या घेतल्या. तर आता आम्ही आलो आहे तुळजापुरामध्ये. तर आता छान दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालो आहोत. तर खूप सुंदर असं दर्शन झालंय आणि तुम्ही पाहू शकता गर्दी पण भरपूर आहे. तर मैत्रिणींनो, नवरात्रीच्या काळात सुद्धा लाखो भाविक हे देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. तर तेव्हा सुद्धा संपूर्ण तुळजापूर हे भक्तिमय वातावरणाने भरून जाते आणि तसेच वातावरण आता सुद्धा तुम्हाला दिसत असेल. तर अशा प्रकारे येथील असेच आनंदमयी व भक्तिमय वातावरण नेहमी राहत असतं. तसेच आज आमचे सुद्धा खूप सुंदर असं आपल्या भवानी मातेचे दर्शन झाले. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.